नांदेड़ के सीआईडीसीओ क्षेत्र में एक चौंकाने वाली घटना घटी है। कल दोपहर एक 25 वर्षीय मेडिकल छात्र ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। इस मामले में एनसीपी के प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटिल के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने और अत्याचार के आरोप में मामला दर्ज किया गया है। आपको बता दें कि सीआईडीसीओ क्षेत्र में जीवन घोगरे के घर में एक अवैध छात्रावास चलाया जा रहा था, जिसमें 40 से 45 छात्राएं रह रही थी। बीएचएमएस की द्वितीय वर्ष की छात्रा आकांक्षा गायकवाड़ ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मृतक आकांक्षा के माता पिता ने छात्रावास मालिक जीवन घोगरे के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई। इस मामले में घोगरे के खिलाफ देर रात आत्महत्या के लिए उकसाने और अत्याचार के आरोप में मामला दर्ज किया गया है। ग्रामीण पुलिस द्वारा आगे की जाँच की जा रही है। मुंजाजी वेंकटराव गायकवाड, राहणार वाजेगाव। माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही कमल किशोरजी कदम हडको येथील बीएचएमएस कॉलेजला सेकंड इयरला शिकत होती। त्यांच्या शेजारी बिल्डिंगला जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये ती कॉट बेसिसवर किराणा राहत होती। माझी मुलगी हुशार होती। माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा काही त्रास आमच्याकडून कुठलेही काही हे झालेलं नाही। तर आम्हाला एक दीडच्या दरम्यान असा कॉल आला की तुमच्या मुलीनं फाशी घेतली। मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज आला नाही। मला संशय आहे की माझ्या मुलीचा घातपात करून काही असो शारीरिक शोषण मानसिक शोषण करून तिला मारून लटकवण्यात आलेलं आहे। माझ्या मुलीला न्याय मिळावा बस। आता जी बिल्डिंग प्रशासन आहे, ज्याच्या घरामध्ये ती किराणा होती, आता त्यांना तिथं माहीत की त्यांच्या इथं कोण आलं कोण गेलं काय माहीत। आता आम्ही तर बाहेर होतो, आम्हाला तर तिथून कॉल आलेला आहे। आता मग काय सांगू आम्ही, डेड बॉडी स्वीकारली नाही। हां, जोपर्यंत आमच्या मुलीचा असली गुन्हेगार त्यांना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मी डेड बॉडी हातामध्ये घेणार नाही। आता ते लेडीज हॉस्टेल म्हणून सांगतात, पण ते लेडीज हॉस्टेलची कुठली लेडीज हॉस्टेल म्हणून म्हणतात, पण लेडीज हॉस्टेलची नोंद नाही, कुठं काय त्याचं रेकॉर्ड नाही, काय त्याचा ते परवाना नाही। फक्त कॉट बेसिसवर देतात। मुलीला एका रूममध्ये 3 मुली 4 मुली ठेवतात, 2 मुली ठेवतात आणि जे बी आहे ते भाडे घेऊन आपलं व्यवसाय चालू आहे त्यांचा। काही नाही, सिक्युरिटी नाही, कोणतं वार्डन नाही, मुली काय करायला ते नाही। आता ते मुलीचं कसं झालं काय नाही त्याचा कुठलीही चौकशी नाही त्यांच्याकडे। जे करावं ते मुलगी अत्यंत हुशार होती, लहानाच्या मोठी होती, म्हणजे पहिली माझी मुलगी हुशार बी होती आणि धीड होती, अशी भीती घाबरती नव्हती। माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही। ती काही 17-18 वर्षाची मुलगी नव्हती, 25 वर्षाची होती, सेकंड इयरला होती, फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास पास झालेली होती आणि आत्महत्या करावं अशा प्रवृत्तीची माझी मुलगीच नव्हती। किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे। काय आता मागणी तुमची? काही नाही, जोपर्यंत माझ्या मुलीचा गुन्हेगार जोपर्यंत त्याला अटक करणार नाही तोपर्यंत माझी मुलीला डेड बॉडी घेऊन मी अंत्यसंस्कार करणार नाही। मी ठाम इथंच बसून राहणार। एक तुमच्या मुलीच्या मैत्रिणीने सुद्धा काहीतरी विषप्राशन केलं होतं आणि हो, काल परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं गोळ्या घेतल्या होत्या आणि ती बेहोश अवस्थेत पडली असताना माझ्या मुलीनं नेऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट करून तिचा इलाज हो जो तिथं थांबून वापस आणून तिला शिव्या दिल्या की तुझे वडील इतके मेहनत करून तुला शिकवत आहेत आणि तू असं कृत्य का केलीस म्हणून तिला शिव्या दिलेल्या आहेत। यामुळे मला विश्वास आहे की माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही। जाणीवपूर्वक